चलती रहे जिंदगी, चलती रहे जिंदगी या स्वरसम्राट स्वर्गीय किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाची महफिल रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली। आशा मेलडी मेकर्स कराओके क्लब अमर कुमार प्रस्तुत चलती रहे जिंदगी या कार्यक्रमानं रसिक श्रोत्यांना किशोर कुमार यांचे स्वर्गीय म्युझिकल जर्नी डोळ्यासमोर उभी केली। परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी नंदकुमार देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कदम, उमेश गायकवाड, चंचल चौधरी, नितीन कुमार, ज्ञानेश वर्मा, अनिल पोटे या गायन क्षेत्रातील दिग्गज मंडळींची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच हा कार्यक्रम बघण्यासाठी खास भारतीय सैन्य दलातील आयविन लुईस हे लद्दाख येथून सुट्टी घेऊन आले होते। यावेळी त्यांचा खास स्वागत आणि सत्कार आयोजकांच्या हस्ते करण्यात आला। तर संजय परमसागर, जगन चव्हाण, गॉडविन सर, संजय रासकर, नेहा आहिरे, अनिल पांचाळ यांच्या सुरेल आवाजाने रसिकांना भुरळ घालत स्वरसम्राट किशोरदांची आठवण करून दिली। जिसको अपना मेरे यार को बना दे, मैं शायर बदनाम कि जब हो जाने ना तो मेरे हसीन का दिल मैं तेरा नाम जीना क्या अजी प्यार बिना बेवफा क्यों ना कहे, क्या यही प्यार है? हाँ हाँ, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं। डालियां मिल जाए वही रात हो बुरा मुकद्दर का सिकंदर जाने मन नाज़ानंदाज़ से लहराते हुए अहले वतन कहना नहीं था, कहना पड़ा। पहली बार बरसी बरसात ऐसी, ऐसी ये हवा हो घर तक पहुंचाते। दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। चलती रहे जिंदगी या सदाबहार मैफिलीतील कार्यक्रमाचे संयोजक व आशा मेलडी मेकर्स कराओके ग्रुपचे संस्थापक अमर कुमार यांच्या जीना क्या अजी प्यार के बिना, गम की राहों में मुझे छोड़ के, मैं हूँ घोडा ये है गाडी, हाय रे हाय तेरा घुंगटा इत्यादी गाण्यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। त्यासोबतच ये मौसम आया है कितने सालों में, एक रोज में तड़प कर रोते हुए आते हैं सब, ये क्या हुआ कैसे हुआ, मेरा जीवन कुछ काम का ना आया, आज रपट जाए तो हमें ना उठाइयो अशा सदाबहार एकाहून एक सरस स्वर्गीय किशोरदांनी गायलेल्या हृदयस्पर्शी गीतांचा आस्वाद यावेळी रसिक श्रोत्यांनी घेतला। अमरजी हे स्वर्गीय किशोर कुमार यांचे नुसते चाहते नाही तर त्यांचे भक्त म्हणून ओळखले जातात। कारण किशोरदांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते नियमितपणे खंडवा येथील किशोरजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतात। आपली नोकरी सांभाळून नवोदित तरुण गायकांना गाण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध व्हावं या हेतूने आशा मेलडी मेकर्स नाशिक रोड येथील अमर कुमार हे नेहमीच अशा मैफिलींचं आयोजन करतात। उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी देखील अमर कुमार यांचं भरभरून कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। म्हणजे उत्कृष्ट गायक गायिका तयार करण्यासाठी त्यांनी हा क्लब स्वतः स्थापन केलेला आहे। ते आपल्या किशोरदांचे मोठे फॅन आहेत। विविध प्रकारचे त्यांचे कार्यक्रम चालू असतात। चांगले चांगले कलाकार त्यांनी घडवलेले। मेन म्हणजे त्यांनी गेले 4 वर्षापासून 16 प्रोग्राम हे नाशिकमध्ये केलेत आणि नवीन नवीन गायकांना घेऊन ते खूप छान नाशिकमध्ये उपक्रम राबवतात आणि सगळ्यांनी आज त्यांना खूप भरभरून प्रतिसाद दिला ह्या कार्यक्रमाला। माझ्याकडून पण आणि माझ्या पूर्ण सरगम परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर गीत गायनासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल गायकांनी देखील त्यांचे आभार मानले। खास वैशिष्ट्य म्हणजे अमर सर हे जे संचालक आहेत या स्टुडिओचे आणि ते स्वतः किशोर कुमारचे फॅन आहेत आणि सर्व मंडळी किशोर कुमारचे गाणे गाणार आहेत। असेच पुढे चालू राहील आणि आमचं सगळ्यांचं सहकार्य कराओके क्लबला राहील।
तर अमर सरांच्या बाबतीत एकच सांगणं की हा माणूस इतका अवलिया माणूस आहे की कॉपी टू कॉपी किशोर कुमार, म्हणजे साक्षात किशोर कुमार, आणि त्यांच्यापासून आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळतं. तसंच आशा मेलोडीज हे आमचं दुसरं घर आहे. तर या सदाबहार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोविंद यांनी केलंय, तर स्वर्गीय किशोर कुमार यांचे कथा, किस्से आणि शेरोशायरी करून दिनेश गोविंद यांनी उपस्थित प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. अच्छे मित्र तारीफ के मोहताज नहीं होते, क्योंकि असली फूलों में इत्र नहीं लगाया जाता. गायकांनी गायलेल्या या गीतांना उपस्थित सर्व अतिथी व हॉलमध्ये खचाखच भरलेल्या रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद देऊन मैफिलीचा आनंद घेतला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.